ही महत्त्वाची गोष्ट तुम्हाला करायची ते म्हणजे तुम्हाला चित्रपट आणि नाटक बघायला आवडतं का? नसेल आवडत तर मी असं म्हणेन पाहायला सुरुवात करा. हो, ह्याच्यामुळे देखील तुम्ही भाषण कलेमध्ये प्रावीण्य मिळवू शकता. चांगले चांगले चित्रपट आणि नाटक जरूर पाहायला सुरुवात करा. कारण मित्रांनो, तुम्हाला सांगायचं आहे की एखादा चित्रपट किंवा एखादा नाटक जेव्हा बनतो तो फक्त असाच बनत नाही, त्याच्या पाठीमागे एक खूप मोठी टीम असते. म्हणजे संवाद लेखकपासून, कथा लेखकपासून बऱ्याच गोष्टी. एक चित्रपट आणि एक नाटक तुम्ही पाहिलं तर जवळजवळ 100 पुस्तकांचा अभ्यास केल्यासारखा तो प्रकार आहे. त्यामुळे तुमच्या भाषणामध्ये नाविन्य राहतं, तुम्हाला काही नवीन उदाहरणं मिळतात किंवा तुम्ही एखाद्या चित्रपटातला सीन तुम्ही तुमच्या भाषणामध्ये उदाहरण म्हणून वापरू शकता. सो पहिलं वाचन, दुसरं चांगले चित्रपट आणि नाटक जरूर बघा. आणि मी तुम्हाला आवाहन करेन की मराठी चित्रपट आणि नाटक नक्की बघा, कारण ह्याच्यामध्ये कंटेंट खूप सुंदर असतो. तिसरं सर्वात महत्त्वाचं, यूट्यूब. येस, यूट्यूब चॅनलवर जायचं आणि यूट्यूब चॅनलवर जाऊन तुम्हाला जे काही विषय तुम्हाला हवे आहेत किंवा ज्या संदर्भात तुम्हाला भाषणं हवी आहेत ती सर्च मारायची आणि भरपूर ऐकायचं. भरपूर ऐका, भरपूर ऐका, भरपूर ऐका. म्हणजे तुम्हाला मोटिवेशन संदर्भात का हवं आहे का, टेक्नॉलॉजी संदर्भात का हवं आहे का, तुमचं जो विषय त्या विषयासंदर्भात का हवं आहे का, यूट्यूबवर सर्च मारा आणि त्याच्या संदर्भात कोण काय बोललंय ते ऐका 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 ऐका. ऐकून 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 तुमचे ना कान मजबूत होतात, तुमचे थॉट्स प्रोसेस मजबूत होते आणि कुठलं उदाहरण तुम्हाला कुठे वापरू शकता ह्याचा तुम्हाला अंदाज येतो. तर ही चौथी गोष्ट जरूर करा. तिसरी गोष्ट. चौथी गोष्ट जी महत्त्वपूर्ण आहे ती थोडीशी ह्या संदर्भातच आहे. जसं मी तुम्हाला यूट्यूबचं सांगितलं तसंच, समजा तुमच्या आजूबाजूला कुठला तरी कार्यक्रम असेल आणि त्या कार्यक्रमात कुठलं तरी एखाद्या वक्त्याचं भाषण असेल. आता तो विषय तुमच्या आवडीचा असो किंवा नावडीचा असो, पण त्या कार्यक्रमाला जाऊन बसा. कारण तिकडे कोणतरी वक्ता बोलत असतो तर तो कसा बोलतो ते ऑब्झर्व करा. ओके, ते ऑब्झर्व करून त्याच्यातल्या कुठल्या चांगल्या गोष्टी आपल्याला घेता येतील, कुठल्या गोष्टी आपल्याला टाळता येतील ते पाहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला ते देखील शिकता येतं. लाईव्ह कार्यक्रम का बघा माहिती आहे का? तुम्हाला ना तो प्रेक्षकांशी तो वक्ता संवाद कसा साधतो, तो प्रेक्षकांना सामावून कसा घेतो, आलेल्या अचानक बंपर प्रश्नांची तो उत्तर कशी देतो, तो कसा वेळ निभावून देतो, त्याच्यानंतर त्याचा आपण म्हणूया की कुठल्या गोष्टी तो कसा तरबेज हे आपल्याला पाहता येतं आणि त्यातून देखील आपल्याला शिकता येतं. तर मित्रांनो, या 4 गोष्टी नक्की करा. पाचवी आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट जी मला असं वाटतं त्याने देखील फरक पडतो ते म्हणजे प्रवास. भरपूर प्रवास करा. प्रवासाने देखील तुम्हाला बऱ्याच गोष्टी माहिती पडतात, बऱ्याच गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतात. ते देखील त्यामुळे तुमचं माइंड रिफ्रेश राहतं आणि त्यामुळे देखील तुमचं भाषण तयार करण्यासाठी तुम्हाला त्याचा उपयोग होतो. सो ह्या 5 गोष्टी आहेत. मी पुन्हा एकदा रिपीट करतो. वाचन ते चौफेर असायला पाहिजे. त्याच्यानंतर वाचनामध्ये संपादकीय कॉलम जरूर वाचा. दुसरं, चांगले चित्रपट आणि नाटक जरूर पहा. तिसरं, मी असं म्हणेन की यूट्यूबवर भरपूर भाषणं ऐका. चौथं, लाईव्ह कार्यक्रम असेल कुठला आजूबाजूला, तिकडे कुठला तरी वक्ता बोलत असेल तर तिथे जाऊन बसा. विषय तुमच्या आवडीचा असो की नावडीचा पण जाऊन बसा, जेणेकरून तो वक्ता कसा बोलता येतो तुम्हाला शिकता येईल. आणि 5वं, प्रवास करा. नवीन नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा. या 5 गोष्टी जर तुम्ही केल्यात ना, तुमचं माइंड सतत रिफ्रेश राहील.